3 चौथ्या चरणामध्ये तो काय करतो त्याचं काम सांगतात 4 आणि 5व्या चरणामध्ये त्याचा स्वभाव सांगतात 5. मुद्दे या अभंगामध्ये महाराजांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. किती मुद्दे मांडले हे लक्षात आहे. किती? 5. पहिला मुद्दा आहे संबंध, दुसरा मुद्दा आहे अस्तित्व, तिसरा मुद्दा आहे स्वरूप, चौथा मुद्दा आहे त्याचं काम आणि 5वा मुद्दा आहे त्याचा स्वभाव. 5 चरणामध्ये 5 मुद्दे महाराजांनी या अभंगामध्ये मांडलेले आहेत. अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी परिहार द्यायचा म्हणजे तो असा. आपल्या सणसवाडी गावामध्ये अधिष्ठान श्री भैरवनाथ मंदिर आणि कार्यक्रमाचं निमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे, पण सांगणं माझं आद्य कर्तव्य या न्यायानं. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही सण असतात आणि काही पवित्र महिने असतात. 3 वर्षाला येणारा हा एक अधिक मास. कोणता महिना हा? अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास किंवा मल मास असे अनेक नाव या महिन्याला प्राप्त झालेले आहेत. अधिक मासानिमित्त हा 5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ महिन्यामध्ये काय करावं काय करू नये याचं चिंतन विष्णू पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. या महिन्यामध्ये काय करावं? पहिलं कर्म सांगितलं सकाळी लवकर उठावं 10 वाजता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठावं. किती वाजता? 4 वाजता. जर कोणी उठत नसेल तर आजपासून उठा, त्याचं फळ मिळतं. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं, पहिलं कर्म या महिन्यातलं सांगितलं. आम्ही उठलो ब्रह्ममुहूर्तावर पण अजून स्नान केलं नाही. मग स्नान आम्ही करतो, तर स्नानामध्ये आणि आंघोळीमध्ये फरक आहे. फक्त अंगावर पाणी ओतण्याला आंघोळ म्हणतात आणि देवाचं नाव घेत पाणी अंगावर टाकण्याला स्नान म्हणतात. याचे फळ आहे. ज्यांना संस्कृत वाचता येते त्यांनी श्लोक म्हणावा. गंगेच्या यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. गंगा म्हणा, यमुना म्हणा, सरस्वती म्हणा. तुम्ही म्हणणार काय त्याचं फळ आहे? तर स्नान करताना जगातले सगळे तीर्थ त्या पाण्यामध्ये वास करून राहतात. हे दुसरं कर्म आहे. शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. तत्रैव गंगा यमुनेची वेणी गोदावरी सिंधू कावेरी सरस्वती वसंती तीर्थानि सर्वाणि वसंती तीर्थानि नित्यं. शास्त्र पुराणामध्ये जगातले सर्व तीर्थ त्या पाण्यामध्ये वास्तव्य करतात आणि जो हरिभक्त परायण नामस्मरण करत असेल तर तो बाथरूम मध्ये सुद्धा स्नान करता करता तो तीर्थामध्ये स्नान केल्याचं त्यांना काय मिळतं? पुण्य मिळतं. पहिलं उठायचं किती वाजता? ब्रह्ममुहूर्त 1. स्नान करायचं, आपल्याला आंघोळ करायची, स्नान करायचं. स्नान करत असताना आपल्याजवळ तीर्थ नाही. आम्ही भाग्यवान आहोत. आळंदी म्हणा, देव म्हणा, इंद्रायणी माता जवळ आहे. मग तुम्हाला दररोज येतात ते तीर्थाला खरगोडस आहे. मग तुम्ही काय करायचं? बाटल भरून पाणी तीर्थाचं आणायचं आणि 2 थेंब आपण त्या बाटलीमध्ये पाणी टाकायचं आणि स्नान करायचं. त्याचं सुद्धा काय आहे?
किती सोपं आहे. उठणे 4 वाजता ब्रह्ममुहूर्त, स्नान करणं आणि तीर्थ पाण्यामध्ये टाकून स्नान करणं आणि हे झाल्यानंतर पहिली देवाची पूजा करणं. देवाची पूजा केली, स्नान केलं, ब्रह्ममुहूर्तावर उठलो, त्याचं प्रत्येकाचं फळ शास्त्रामध्ये वर्णन केलं. आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण जे जे करू ते आधी त्याचं फळ मिळतं. एकदा आपण राम म्हटलो की 2 राम म्हणायचं फळ मिळतं. आपण 10 रुपये देणगी दिली, 20 रुपये दिल्याचं फळ मिळतं. 1 वारकरी जीव घातला, 2 वारकरी जीव घातल्याचं पुण्य मिळतं. म्हणून अन्नदान, द्रव्यदान, गोदान, संत पूजन आणि भगवंताचं नामस्मरण या महिन्यामध्ये जर आपण नित्य नेमानं केलं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याला देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही. नित्य नेम नामितो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभताया अधिक फलम. आपण जी जी सात्विक क्रिया या महिन्यामध्ये करू तेवढं त्याचं फळ मिळतं. आणि म्हणून हा 5 दिवसाचा नामयज्ञ सप्ताह, या सप्ताहाचं सुद्धा फळ आहे महाराज. पहिलं फळ आहे जनजागृती, दुसरं फळ आहे हिंदू संस्कृती, तिसरं फळ आहे गावामध्ये कोणी व्यसन करत नाही, चौथं फळ आहे चांगल्या मुलावरती चांगले संस्कार होतात, पुढचं फळ आहे अधिक ज्ञान दिल्या जातं, आणि दुसरं सांगू का अजून त्याचं पुढचं फळ आहे ज्या गावामध्ये नामयज्ञ सप्ताह असतो ते पूर्ण परिसर पवित्र होत असतो, पवित्र होतो. लक्ष करा का. आणि म्हणून हा 5 दिवसाचा नामयज्ञ सप्ताह आपण या ठिकाणी आयोजित केला. मला वाटतं 2012 प्रारंभ केला, आज 18 वर्ष पूर्ण होता. नामयज्ञ सप्ताहाचा फायदा असतो. अनेक कार्यक्रम या मंदिरामध्ये होतात, पण आजचं निमित्त आहे अधिक मास निमित्त आहे. आणि म्हणून या महिन्यामध्ये जेवढं आपण सात्विक कर्म करू तेवढं त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्या संबंधाने सर्वांच्या वतीने आजचा हा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसाची कीर्तन पुष्पसेवा माझ्याकडे आली. उपस्थित सर्व ग्रामस्थ, सणसवाडीकर म्हणून या ठिकाणी लाभलेले आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज, हरिभक्तपरायण योगेश महाराज, हरिभक्तपरायण माऊली महाराज, बाकी असतील दुसरे महाराज आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं खूप असं काही आध्यात्मिक वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला. या ठिकाणी तुकोबाने आपल्या समोर मांडलेले आहे. ज्या महिन्याला नाव आहे पुरुषोत्तम मास. काय नाव आहे? पुरुषोत्तम मास. अजूनही शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे, पण सांगायला वेळ कमी आहे. या महिन्यामध्ये तुम्ही दररोज सकाळी 15 वाद्या म्हणू शकता, नाही वाचताना तर श्रवण भक्ती करू शकता. 15 वाद्य हा भगवंताच्या नावानं शास्त्र गीता या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुरुषोत्तम आहे का नाही? ओम ऊर्ध्वं मूलमदश्या मश्वस्तम प्रावरयम छंदांशेष परणानि यस्तमेधस वेदविद. म्हणून दररोज 15 वाद्य जर घेतला, अजूनही सांगतो दररोज सकाळी विष्णू सहस्रनाम वाचलं त्याचं फळ मिळतं या महिन्यात. अजून सांगतो ज्ञानेश्वरी वाचा, अजून फळ मिळेल. आणि तुकोबाऱ्यांचा गाथा वाचा, अजून जास्त फळ मिळेल. ना भागवत वाचा, हरिपाठ वाचा. काहीच वाचता नाही आलं तर काहीच वाचू नका. काही माणसांकडे आम्हाला वेळच नाही आहे का, पण या महिन्यात तरी काय करा, वेळ काढा आणि सुंदरपैकी या ठिकाणी जेवढं सांगितलं तेवढं नित्य नेमानं करा. नाही काही करता आलं तर हातानं टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. मध्ये काय आहे? संबंध सांगितला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संबंध सांगितला बरं का.
वास्तव पाहिलं आपला संबंध कोणाशी आहे? आपला संबंध कोणाशी आहे? आपला संबंध देहाशी आहे का आपला संबंध इंद्रियाशी आहे का आपला संबंध एखाद्या वस्तूशी आहे? तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपला खरा संबंध कोणाशी आहे? देवाशी. आपला आणि देहाचा संबंध नाही. तुकोबा स्पष्ट वर्णन करतात कोणाचा कोणाशी. नगरे संबंध आहे नित्य बुद्ध ठाईची ठाई. त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष हरगुडे साहेब आहे. करायला मिळणं आणि आपला आणि देवाचा संबंध आहे असं म्हणून जर सेवा केली तर ती सेवा परिपूर्ण होईल. आपला आणि देवाचा संबंध नाही. भगवान परमात्मा हा प्रत्येकाचा अंश आहे. प्रत्येक जीवामध्ये काय तो अंश आहे. स्वतः भगवान सांगतात ममैव अंशो जीवलोकी जीवभूत सनातन हा मन षष्ठानेंद्रियाने प्रकृतीस्थानी करशी. देव हा प्रत्येक जीवाचा अंश आहे. तुकोबाराने वर्णन केलेलं आहे जीवेच्या जीवन आणि तुका म्हणे नारायण. याहीपेक्षा पुढे जर वर्णन करायचं म्हटलं देव हा जीवाचा अंश नाही सगळ्या जगाचा जीवन आहे. वाक्य पुन्हा वापरतो. देव हा सगळ्या जीवाचं काय आहे? जीवन आहे महाराज. न कळे जुनाट जगाचे जीवन न कळे जुनाट जगाचे जीवन गातले मोहन गवळी आशी. न कळे जुनाट जगाचे जीवन म्हणजे देव हा सर्व जगाच्या काय जीवन आहे. लक्ष कशाप्रमाणे इकडे लक्ष द्या. पाणी सर्वांचं काय आहे? जीवन आहे. बरोबर आहे की नाही? पाणी सर्वांचं काय आहे? जीवन आहे. पाणी हे प्रत्येकाला लागतच. पाणी तुम्हालाही लागतं, पशु पक्ष्यालाही लागतं, जनावरालाही लागतं, झाडांनाही लागतं. म्हणजे पाण्याशिवाय तुम्ही आम्ही राहू शकत कदाचित राहू शकल. पण तुकोबारा वर्णन करतात एक असा प्राणी आहे की तो पाण्याशिवाय राहू शकत नाही. या पृथ्वी तलावर असा एक जीव आहे तो पाण्याशिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. त्याचं काय नाव आहे? मासोळी. ती मासोळी पाण्याच्या बाजूला काढून पहा एक सेकंदभर सुद्धा राहणार नाही. जीवना वेगळी मासोळी. मागे परतोनी पायी. कदाचित महिना 2 महिने झाल्यानंतर ती मायराला थोडं विसरू शकते आणि मायराला कोणी नसेल तर सासर घरी तिचा सांभाळ होऊ शकतो कारण तिला पती सांभाळू शकतो. म्हणजे मायरच्या लोकांशिवाय ती राहू शकते, जीवन जगू शकते. हा सिद्धांत तुकोबाराला सांगायचा. बाजारामध्ये एखाद्या आईचा मुलगा हरवला. महाराज वर्णन करतात चोकली माई बाळ होर होर पायी. ते लहान बाळ आई 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 म्हणून इतकं सारखं फिरत राहतं. ती आई विचारते माझा कृष्ण देखील का? कोणीतरी सांगा की सांगा. मग सापडल्यानंतर तिला आनंद वाटतो. कदाचित जो मुलगा आईला आई आई म्हणून बोलत होता कदाचित मोठ्यापणी तो आई शिवाय जीवन जगू शकतो. आणि मग हे 2 दृष्टांत दिल्यानंतर तुकोबाऱ्याला शेवटचा सिद्धांत तुकोबाऱ्या सांगतात जीवना वेगळी मासोळी. तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा आणि केव्हा भेटसी हा देव आहे. लक्षात या देवाच्या भेटीची अपेक्षा तुकोबारा करतात. याचा अर्थ असा आहे जसं पाण्याशिवाय मासोळी हा जीवन जगू शकत नाही त्याप्रमाणे आमचं जीवन
कोण आहे? देवच आहे. मग त्या पाण्यामध्ये सुद्धा तीन फरक आहेत महाराज. तीन प्रकार आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. बघा तुम्ही, पाणी मुळात एकच आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी गोड दृष्टांत दिला आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तेच पाणी जर तुम्ही विषामध्ये टाकलं तर मारक ठरतं एक. तेच पाणी मिरचीच्या बुडाला टाकलं तर तिखट होतं 2, आणि तेच पाणी ऊसाच्या बुडाला टाकलं गोड होतं 3. म्हणजे पाण्यामध्ये किती फरक झाले? 3 झाले. पाणी एकच आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे. जैसे जीवनाचे उदक परी विष होय मारक, का मिरिया माझी तीक उंची गोड. विठाला विठाला इथं ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. मिरिया माझी तीक. मिरिया म्हणजे मिरची आणि तीक म्हणजे तिखट. आणि उंची आपण ऊस म्हणतो, मराठी शब्द आहे, पण कानाडी भाषेमध्ये त्याला उंची म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा होत्या? 56 भाषा. त्या उंची हा एक शब्द आहे, आणि मिरिया हा एक शब्द आहे, आणि तिक हा शब्द आहे. म्हणून जैसे जीवनाचे उदक परी विष होय मारक, का मिरिया माझी तिंक उंची गोड. उंची म्हणजे ऊस आहे. आता पाण्यामध्ये फरक आहे की नाही? हा, एकाला गोड, एकाला तिखट, आणि एकाला मारत. कोण? पाणी. लक्षात आलं का? त्याप्रमाणे संसारी पद्धत जीव देव नाहीच म्हणतो. हे साधक कुठं कुठं आहे असं वाटतं, पण संत म्हणतात की तो मात्र सर्व काळ आहे, आणि तो आमच्या बरोबर आहे. विठाला विठाला. जसं पाण्याशिवाय मासा जीवन जगू शकत नाही, तसं तुकोबाराय सांगतात, खरा माझा आणि देवाचा संबंध असल्यामुळं देव हा आमचं जीवन आहे. विठ्ठला मुचे जीवन, जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, आणि विठ्ठल ध्यान विसावा नाटाचा पहिला अभंग. देव आमचं जीवन आहे, म्हणजे देवाचा आमचा काय आहे? संबंध आहे. लक्षात आलं का? तुम्ही आम्ही जीवन जगतो, पण संकोची जीवन जगतो. इकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. काय संकोची जीवन जगतो? इकडे लक्ष द्या. साधं कळण्याकरता गुरुवारी बाबा पाठामध्ये सांगायची, कळण्याकरता मानतो आपल्या समोर विषय, बरं का, फार गोड विषय आहे. आपली जीवन जगण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती बघा किती संकोचित असते. बघा तुम्ही, संकोचित वृत्ती असते. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. सहज आपण घरामध्ये जीवन जगत असताना बोलतो, काय म्हणत असतो? मी बायकोचा, आणि बायको बोला जा म्हणजे कळ तुम्हाला विषय. मी बायकोचा, बायको माझी. किती शब्द आले? बोला बोला. 2 शब्द आले. मी बायकोचा आणि बायको माझी. बरोबर आहे की नाही? ह्या 2 कुटुंबाचा, कुटुंब माझं. मी परिवाराचा, परिवार माझा. मी जातभाईचा, जातभाई माझी. पुढचं सांगतो. इथं सरपंच बसलेले आहेत, अध्यक्ष आहेत, आहे का नाही? मी गावचा आणि गाव माझं. लक्ष द्या बरं का. मी गावचा आणि गाव माझं. पुढं थोडा आमदार असेल, पुढं चलो आपण, तो काय म्हणणार? तालुका माझा आणि मी तालुक्याचा. अजून पुढचा विचार सांगतो. खासदार, मी जिल्ह्याचा आणि जिल्हा माझा. अजून पुढं चला. मुख्यमंत्री असेल, ते काय म्हणतात? मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. त्याच्या पुढे अजून उंच भूमिका अशी आहे, मी हिंदुस्थानचा, हिंदुस्थान माझा. तुम्ही आम्ही सगळे शाळेमध्ये गेलो,
हात पुढे केलेला असतो आणि काय म्हणतो आपण, भारत माझा देश आहे. म्हणजे मी भारताचा, पंतप्रधान म्हणतात, आणि मी भारताचा, भारत माझा. बरोबर आहे का नाही? पण हीच गोष्ट भक्ताला विचारा, हीच गोष्ट संताला विचारा, ते काय बोलतात. काय बोलतात ते, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हो देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, समाधी सत्यवाचा, समाधी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हे जीवन संतांचं आहे. देव माझा आणि मी देवाचा. आतापर्यंत आपण मी माझं जे म्हणत आलो हे संकुचित वृत्ती आहे, पण संतांच्या जीवनामध्ये हे नाही म्हणत. देव माझा आणि बस मी देवाचा, माझं बाकी कोणाशी नातं नाही. देह संबंधाचे नाते आणि माझे कोणीच नव्हते. यापेक्षा पुढे तुम्हाला सांगतो, एका श्रीगुरूकडे शिष्य शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या गावी आला आणि सद्गुरूला असं वाटलं की आपला शिष्य कोणत्या पदावर आहे, कोणत्या अवस्थेवर आहे, त्याची वृत्ती काय आहे जीवन जगण्याची. आणि म्हणून त्या ठिकाणी श्री गुरु आलेले आहेत. आल्यानंतर त्याने चांगलं स्वागत केलं, नमस्कार केला, वंदन केलं. आणि श्री गुरु घरामध्ये येत असताना श्री गुरुंना विचारलं, 10-5 गाड्या होत्या, 100 एकर जमीन होती. त्या शिष्याला विचारलं, आपल्या श्री गुरुला काय विचारलं, इकडे लक्ष द्या, ही जमीन कोणाची. त्यावेळेला शिष्याला उत्तर दिलं, देवाची. ह्या गाड्या कोणाच्या, आपल्या देवाची. हे घर कोणाचं आहे, देवाचं. श्री गुरु मनामध्ये गेल्यानंतर सुंदर असं देवघर होतं. विचारले, देवघर कोणाचं आहे, म्हणजे देवाचं. जे जे विचारलं ते उत्तर दिलं, देवाचं. श्री गुरुनं काय केलं महाराज, हातामध्ये देवघराजवळ गेली आणि सुंदर अशी पांडुरंगाची मूर्ती घेतली, हातावर ठेवली आणि त्या शिष्याला विचारलं, सगळं देवाचं आहे पण हा देव कोणाचा. तेव्हा शिष्यानं काय उत्तर दिलं, देव माझा. बाकी सगळं देवाचं आहे. तन भी तेरा, मन भी तेरा, तेरा पिंड प्राण सब कुछ तेरा है, हे दादू का ज्ञान. या बोधावर मनुष्य गेल्यानंतर महाराज या कुठल्याच स्थितीमध्ये जीवन जगत असताना कुठल्याच असक्तीमध्ये अडकत नाही. ज्ञानोबाला वर्णन करता, हे मजाचे स्तव झाले परी मी नाही केले आणि ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. म्हणून देव माझा आणि मी देवाचा, हा देवाचा आणि आपला खरा संबंध आहे. या नात्याने तुकोबाराय सांगतात, सामान्य रूपाने तुमचा आहे पण विशेष रूपाने आमचा आहे. अभंगाचं पहिलं चरण. देवा Dewa
सांगितलं खरा संबंध कोणाचा आहे मग देवाचा आणि आपला आहे का नाही. कशावरून जे आरती आपण या ठिकाणी सगळेजण आहोत त्यावरून कळलं की नाही. देवाचा आणि आपला संबंध तुटतो त्या दिवशी माणसं काय करतात हा चुला याला कुठं न्या हा म्हणजे आपला आणि देवाचा काय आहे संबंध आहे. ज्या देवाचा आणि आपला संबंध आहे तो देव आहे का नाही देव आहे ना लक्षात. तो देव आहे ज्या अर्थी मी कीर्तन करतो त्या अर्थी देव आहे. तुम्ही ऐकता देव आहे. महाराज म्हणजे आमचे गातात देव आहे. ज्या दिवशी आपलं चालणं बंद होईल बोलणं बंद होईल पाहणं बंद होईल त्या दिवशी याच्यामध्ये काय नाही प्राण नाही देव नाही. आणि म्हणून खरा आपला आणि देवाचा काय आहे संबंध आहे. आपला आणि या पृथ्वीतलावर जेवढे काही वस्तू पदार्थ असतील त्याचा आणि आपला काय नाही संबंध नाही. पण आपण संबंध मानला. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा मानल्याला संबंध खरा नसतो. विडाला विडाला मानल्याला संबंध हा खरा नसतो तेवढ्या पुरता असतो. मला सांगा खरी सख्खी बहीण असती का मानलेली बहीण असती. मला व्यवहारामध्ये जर विचार केला खरी जी सख्खी बहीण आहे ती बहीण असते. मानलेली बहीण कामापुरती असते नाही असं नाही. पण खरा संबंध आपला आणि देवाचा आहे. म्हणून तुकोबाराने स्पष्ट सांगितलं देव आमचा जीव सकळ जीवांचा. देव हा सगळ्या जीवाचं जीवन आहे पण तो सामान्य रूपाने आहे पण विशेष रूपाने तो कसा आहे आमचा आहे. लक्षात आलं का. मग जो देव आमचा आहे ज्या देवाला तुकोबारा आमचं म्हणतात तो देव आहे का नाही. कारण या जगतामध्ये दोन वर्ग असे आहेत. एक देव आहे असं म्हणतो आणि दुसरा देव नाही असं म्हणतो. त्याला एक नास्तिक म्हणा आणि त्याला आस्तिक म्हणा. देव आहे म्हणणारा आस्तिक. देव आहे म्हणून आपण वारीला जातो. देव आहे म्हणून आपण देवला येतो. देव आहे म्हणून आपण आळंदीला जातो. याचा अर्थ असा आहे देवाचा आणि आपला खरा काय आहे संबंध आहे. देहाचा आणि आपला संबंध नाही. कारण देह आधी काय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षत से भासत असे. आणि म्हणून या संबंधाने तुकोबारा सांगतात की बाबांनो जीवन जगत असताना खरा तुमचा आणि देवाचा काय आहे संबंध आहे. ज्या देवाचा आणि आपला संबंध आहे तो देव आहे का नाही. तुकोबारा सांगतात तो देव आहे. देव आहे. देव आहे कुठं आहे जवळ आम्हा अंतर्बाही. तो इतका जवळ आहे इतका जवळ आहे. तो आत आहे आणि बाहेर आहे. आत हरी बाहेर हरी आणि हरीने घरी कोंडली. आता तो देव आहे का नाही तर देव आहे. कुठं आहे तो चराचरामध्ये भरलेला आहे. देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तो सूर्य कुठं नाही तो सर्व ठिकाण आहे. तुका म्हणे विठू भरला सबाय तया उनी काय चराचरी आहे का नाही. तो नाही आयसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसी. शून्य सावर जंगम व्यापुरी राहिला.
तो गायक असावा, आहे का नाही? काही बरे गायक असतात पण ते अवगुणी असतात. ते सणसवाडीचे म्हणजे फार हुशार आहे महाराज. गायक आणतात महाराज, पण ते वारकरी गायक आणतात, आहे का नाही? वारकरी गायकाचा फरक असा की त्यांचा काकडा पाठ, नाटाच्या अभंग पाठ, भोपळ्या पाठ, पुन्हा गवळणी पाठ. म्हणजे गायक आणतात ना गुणीजन, ते फक्त सारे उठा व्यापून राहिला हा ज्ञानोबाराने वर्णन केलंय. तो चराचरामध्ये व्यापक आहे. ज्या देवाचं नाव भक्त प्रल्हाद घेत होता, आहे का नाही? त्याच्या बापाने विचारलं, काय विचारलं? अरे तू ज्या देवाचं नाव घेतो तो देव आहे तरी कुठं? भक्त प्रल्हादाला सांगितलं, बाबा तुम्ही उलटा प्रश्न विचारला. तो कुठं आहे असं नाही, तो कुठं नाही असं विचार. तो नाही ऐसा ठाव उरला असे संपूर्ण गगन जायचे. म्हणजे तो चराचरामध्ये लक्षाला का विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. जुन्या काळात दृष्टांत गुरुरे बाबा पाठा सांगायचे. सुंदर असं भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि त्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये एक असणारे साधू महात्मे आमच्या महाराजासारखे सत्वगुणी सात्विक आणि जोग महाराज संस्थेमध्ये अध्ययन केलेले आमचे, काय नाव महाराजांचं? हा, योगी अखिलात महाराज. योगी महाराज. आनंद वाटला. वेशात बदल आहे लक्षात आला का, पण संस्कार जोग महाराजांचेच आहे, आहे का नाही? आमचे गुरुहरी बाबा नेहमी सांगतात, 3 गोष्टी परमार्थात असल्या की त्याचा परमार्थ सफळ झाला. वेश वारकऱ्याचा असावा, नजर मुमुक्षीची असावी, पुढचं सांगूच का, स्वभाव वैराग्यवान असावा. ज्याचा स्वभाव वैराग्यवान, वेश वारकऱ्याचा, नजर मुमुक्षीची, त्याचा शेवट परमार्थ चांगला होतो. महत्वाचा मुद्दा असा आहे. शास्त्री महाराज सारखे मंदिरामध्ये आणि मग देगणी मागण्याकरता राजाकडे गेले. मंदिर बांधायचं, सात्विकता आहे. राजाकडे गेल्याच्या नंतर राजाला सांगितलं, मला 30,000 रुपयाची गरज आहे, मंदिर बांधायची. मंदिर उघड्यावरती आहे. त्यावर राजाने सांगितलं, मी 30,000 रुपये देतो, पण माझे 3 प्रश्न आहे. म्हणजे एका प्रश्नाला 10,000 रुपये मी देणार, एका प्रश्नाला 10,000 रुपये. आणि मग ते 3 प्रश्न महाराज त्या राजाने विचारले. आता शेवटी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये अध्ययन केल्यामुळं, जोग महाराजांची कृपा झाल्यामुळं सहज त्या प्रश्नाची उत्तर देता आली. मग पहिला प्रश्न राजाने विचारला, काय विचारला? देव कुठं आहे? एक. दुसरा प्रश्न विचारला, देव काय पाहतो? आणि तिसरा प्रश्न विचारला, देव काय करतो? किती प्रश्न? 3. पहिला प्रश्न आहे, देव कुठं आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना शास्त्री महाराजांना सांगितलं, एक काम कर, एक गिलासभर दूध आणा. दूध आणलं. शास्त्री महाराजांनी हातामध्ये दूध धरलं आणि त्या राजाला विचारलं, राजेसाहेब तुमचा प्रश्न आहे देव कुठं आहे, तसं मी तुम्हाला विचारतो, या दुधामध्ये तूप कुठं आहे? तूप कुठं आहे असं विचारल्याच्या नंतर त्या राजाने उत्तर दिलं, तूप सर्व ठिकाणी आहे. जसं दुधामध्ये तूप सर्व ठिकाणी आहे, त्याप्रमाणे आमचा जगाचा मालक सर्व ठिकाणी आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. किती 1,000 रुपये मिळाले? 10,000. पुढचा प्रश्न आहे, देव काय पाहतो? शास्त्री महाराजांना सांगितलं, एक दिवा आणा. दिवा आणला, राजासमोर ठेवला. प्रश्न आहे, देव काय पाहतो? त्याप्रमाणे शास्त्री महाराजांनी विचारलं, साधू महाराजांनी विचारलं, राजा जसं देव काय पाहतो हा प्रश्न आहे, मला सांगा हा दिवा काय पाहतो? त्यावेळेला सांगितलं, दिवा सर्वांना पाहतो. जसं दिवा सर्वांना पाहतो त्याचप्रमाणे आमचा देव सुद्धा सगळ्यांना पाहतो. कीर्तनात कोण झोपलंय, कोण कीर्तन ऐकत आहे, कोण टाळी वाजवत नाही, हा लक्ष नाही, कोण काय करत हे सगळा तो पाहतो. कारण ते विशाल डोळे आहेत. लक्षात आलं. शंकराचार्याने त्याचं वर्णन केलेलं आहे. किती प्रश्नाचे उत्तर मिळाले? 2. किती 1,000 रुपये मिळाले? 20. आता शेवटचा प्रश्न आहे, कोणता? देव काय करतो? देव काय करतो असं म्हटल्यानंतर शास्त्री महाराज म्हटले, असं सांगता येत नाही. मग तुम्हाला खाली यावं लागेल आणि मला राजगादीवर बसावं लागेल. मग दुसरी गोष्ट, तुम्हाला गुरु करावा लागेल. आणि गुरुला कोण गुरु होणार? म्हटले मी गुरु होतो. शिष्य म्हटलं तुम्ही. मग आता शिष्याची जागा कुठं असते? खाली. आणि गुरुची जागा कुठं असते? वरी.
राजा खाली आला, साधू शास्त्री महाराज वरी बसले, राजाचा मुकुट डोक्यावर घातला आणि मग प्रश्नाचं उत्तर दिलं. राजा देव काय करतो? तर देव असं करतो, राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. विठाला 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 फक्त त्याच्या मनामध्ये यावं लागतं. तरी होय राहणार त्याचा पर्वत राहील आहे का नाही? त्याच्या मनामध्ये आला तर तो राजाचा रंक करू शकतो, रंकाचा राजा करू शकतो. म्हणून तू आम्हाला सांगितलं, बाबांनो देव आहे, देव आहे आणि जवळी आम्हा अंतर आहे. तो जवळ आहे म्हणजे अंतर, बाहेर. अंतर म्हणजे आत आहे आणि बाहेर म्हणजे बाहेर आहे. आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. तो इतका जवळ आहे आणि इतका लांब आहे. तो इंद्रियांच्या पलीकडे आहे. तो व्यक्त आहे, अव्यक्त आहे. तो निर्विकार आहे, अविकारी आहे. तो सगुण आहे, निर्गुण आहे. म्हणजे तो सर्व ठिकाणी आहे. हीच गोष्ट स्वतः भगवान अर्जुन सांगतात की अर्जुना ईश्वर सर्वभूतानां स्वतःचे अर्जुन तिष्ठती ब्राह्मयंत सर्वभूतानि यंत्रारूढानि मायः. ईश्वर सर्वभूतानां म्हणजे तो सर्व ठिकाणी आहे. तो सर्व ठिकाणी व्यापक आहे, चराचरामध्ये आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारातून आम्हाला सांगतात की बाबा नो देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर आहे. मग असा जो असणारा देव आहे त्याचं अस्तित्व सांगितलं, त्याचा संबंध सांगितला. आता त्याचं स्वरूप काय आहे पुढच्या चरणामध्ये. देव गोड देव गोड त्याचा संबंध सांगितला, दुसऱ्या चरणामध्ये त्याचं अस्तित्व सांगितलं आणि तिसऱ्या चरणामध्ये त्याचं स्वरूप सांगितलं. देव कसा आहे म्हटले, देव गोड आहे. कसा आहे? गोड आहे. देव गोड आहे आणि त्याचं नामही गोड आहे आणि त्याचं रूपही गोड आहे. लक्षात राहा, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देही माझं प्रेम सर्व काळ. तुकोबाराने दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितला महाराज. कसं सांगितलं बघा. चंदन आहे, चंदन. चंदन हे सर्वांगाने कसं आहे? सुगंधित आहे का नाही? चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही न कोणी अंगी, दीपा नाही पाटी पोटी अंगकार, सर्वांगी साकर हावगी गोड. काही म्हणते संताबद्दल प्रमाण आहे, पण देवाबद्दल प्रमाण कुठे? सांगतो, भजन करा विठाला विठाला.
आले पाहुणे पण लक्ष द्या, धोंड्याचा महिना आहे. पाहुणे आले, जावई 4-5 जण त्यांच्या बरोबर आले. आल्याच्या नंतर बसण्याकरता आसन दिलं, पाणी दिलं, चहा दूध कॉफी वगैरे झालं. आणि मग जुन्या काळामध्ये सासरे उठले आणि घरामध्ये गेले आणि 4-5 पाहुणे चांगले शिकलेले जावई होते म्हणून काजू बदाम मनुकी घेऊन आले आणि पाहुण्यासमोर ठेवले. मग आता त्या ठिकाणी बदाम असतात. बदाम हा एक पदार्थ आहे की नाही. बदाम काय करावा लागत असतो? बदाम खायचं म्हटलं तर फोडावं लागतं, बरोबर की नाही. फोडायचा, बदामाचं वरचं खायचं ना आपलं टाकून द्यायचं, बरोबर आहे का. खायचं ना आपलं टाकून द्यायचं. मग आहे का नाही. त्या जावयाने काय केलं, मला वरचं टाकलं आणि खालचं आपलं खाऊन घेतलं, आहे का नाही. परत मधामध्ये गेली. पुन्हा आल्याच्या नंतर आंबे आणले, सुंदरपैकी आंबे. मग आंबे आणल्याच्या नंतर त्याने काय केलं, वरचं टाकलं, आपलं खाल्लं आणि मधलं टाकून दिलं. कोणी? पाहुण्याने जावयाने. पुन्हा मधामध्ये गेले, पुन्हा खारका आणल्या, पुन्हा खायला दिल्या. आता त्या जावायला असं माहित होतं काय टाकायचं आणि काय खायचं. त्या जावायने काय केलं, वरचं टाकायचं नाटलं खायचं, बरोबर आहे का. नाही नाही. मग आणल्याच्या नंतर सुंदरपैकी सासऱ्यानं साखर आणली. आता काय टाकणार, काय खाणार, बोला ना. हा, साखरेचं काही टाकता येत नाही, हे वाक्य घेणार. म्हणून तुकोबाराने देवाबद्दल सांगितलं, अवघे साखरेचे अंग नैव्यंग निवडिता. बाकी सर्व पदार्थाचं काही टाकावं लागतं, काही खावं लागतं, पण साखर असा एक पदार्थ आहे की तो सर्व अंगाने कसा आहे, गोड आहे. लक्षात आलं का. म्हणून तुकोबारा सांगतात की देव गोड, म्हणजे देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, विठाला विठाला. देव किती गोड आहे, लक्षात आलं का. एका महाप्रभूने अष्टक दिलेला आहे, लक्षात. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गवनम मधुरम मधुराधिपतेन किलं मधुरम वचनं मधुरं जनितं मधुरं वसनं मधुरं वनितं मधुरं चरितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेन किलं मधुरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, हाची देवाचं प्रेम सर्व काळ. भगवंताचं रूपही गोड आहे, भगवंताचं नामही गोड आहे. महाराज लक्षात आलं का. तो इतका गोड आहे, इतका गोड आहे, फार गोड. चिंतन पण वेळ आपला कमी आहे. तो खूप वर्णन करतात. देव गोड, देव गोड आणि पूर्वी गोडाचेही गोड. एखाद्या भक्ताची इच्छा जर असेल त्या ठिकाणी तर भगवान परमात्मा काय करतो, पूर्ण करतो. विठाला विठाला. जनामध्ये देवाचा आणि आपला संबंध सांगितला, दुसऱ्या जनामध्ये त्याचं अस्तित्व सांगितलं, तिसऱ्या जनामध्ये त्याचं स्वरूप सांगितलं आणि आता चौथ्या जनामध्ये तो काय करतो त्याचं काम तुकोबारा सांगतात.
कार्यकर्ता आहे, लक्ष ठेवा. आपण नेहमी ऐकणारी चिंतन मंडळी हा किती कार्य करतात? 4 कार्य करतात. अधर्माचा नाश, धर्माचं पालन, भक्तांचं रक्षण, दुष्टांचा नाश. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्यावर तुकोबाराव वर्णन करतात. भक्तारा के पायापासी दुर्जनासी संहारी. म्हणजे देव हा काय करतो? भक्तांचं रक्षण करतो. एक महाभारतातलं उदाहरण आठवण म्हणून सांगतो. ज्या वेळेला कौरवाचं आणि युद्धाचं पांडवाचं युद्ध संपत आलं, सगळे कौरव मारले गेले. इकडे लक्ष द्या, कौरव सगळे मारले गेले, फक्त एकटा दुर्योधन राहिला होता. आणि कौरवाच्या बाजूला 4 सेनापती झाले. किती? 4. नंबर 1 भीष्माचार्य, नंबर 2 द्रोणाचार्य, नंबर 3 कर्ण आणि 4था अश्वत्थामा. मग दुर्योधन अश्वत्थामाजवळ आले आणि आल्यानंतर अश्वत्थामाला सांगितलं, उद्यापासून तू सेनापती. मग पाणी घेतलं आणि हातावर पाणी सोडलं. कोणाच्या? अश्वत्थामाचे. आणि पाणी सोडत असताना दुर्योधनाच्या डोळ्याला पाणी आलं. अश्वत्थामानं सांगितलं, दुर्योधना मित्रा, रणांगणामध्ये रडायचं नसतं, शत्रूंना रडायचं नसतं, लढायचं असतं. तू का रडतोस? डोळ्याला पाणी आलं. तेव्हा दुर्योधनाने गोड उत्तर दिलं महाराज. आणि मला वाटतं ते शब्द, ते वाक्य आपण आपल्या ध्यानात जर ठेवलं तर महाभारत आपल्याला पूर्ण कळलं. संपूर्ण महाभारताचा सार त्या शब्दामध्ये आहे. काय सार आहे? दुर्योधन अश्वत्थामाला म्हणतो, मी याच्याकरता रडतो, माझे 100 भाऊ मेले, सगळे मेले, याच्याकरता मी रडत नाही, किंवा माझ्याकरता मी मरतो याच्याकरता रडत नाही. पण मला एक आश्चर्य वाटतंय, 100 एकही वाचत नाही आणि पांडवांपैकी एकही मरत नाही. हेच महाभारत आहे. कळालं का बघा? 100 पैकी एकही वाचत नाही आणि 5 पैकी एकही मरत नाही. का मरत नाही? त्याचा अर्थ असा आहे, ज्याने धर्म सोडला ते वाचत नसतात आणि ज्याने धर्माचं पालन केलं ते वाचल्याशिवाय राहत नसतात. हे महाभारताचा सिद्धांत आहे. धर्म रक्षति रक्षतः. पांडवाने धर्म सोडला नाही आणि कौरवाने धर्माला जवळ येऊ दिला नाही. हे वाक्य महत्वाचं लक्षात. आणि मग काय आता झालं? सेनापती अश्वत्थामानं सांगितलं, उद्या 5 पांडव जिवंत ठेवत नाही. आणि महाराज द्रौपदीचे 5 मुलं झोपले होते. अश्वत्थामाने 5 पांडव म्हणून त्याला मारलं. हे कळलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. आणि भगवंताने काय केलं? अगोदरच ती 5 पांडव तिथून हलवली होती. आणि मग त्या अश्वत्थामानं काय केलं महाराज, की या पांडवाचा वंशच राहू नये म्हणून असणारी द्रौपदीची सून, तिचं नाव उत्तरा, आणि त्या उत्तरेच्या पोटामध्ये गर्भ होता आणि त्या पोटावर गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. हे कळलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि भगवंताने काय केलं महाराज, त्या उत्तरेच्या पोटामध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं त्यावेळेला द्रौपदीने सांगितलं होतं, हे बघ, एक काम कर, मी चूक केली, तू चूक करू नको. जेव्हा तुझ्यावर एखादं संकट येईल त्यावेळेला तू कोणालाच बोलू नकोस, फक्त एका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा. कारण मी चूक केली, ज्यावेळेला माझ्यावर संकट आलं तेव्हा मी सगळ्याला बोलत होते, सगळ्यांनी माना खाली घातल्या होत्या. नंतर मी भगवंताला बोलवलं, बोलवत असताना एवढं मला की तू कोठे गुंतला असी द्वारकेच्या राण्या, म्हणजे देव माझ्यापासून लांब गेला, तू ही चूक करू नको. संकट आले की देवाचा धाव कर. उत्तरेने धाव केला महाराज, कृष्णा धावरी लवकरी, संकट पडले भारी, हरे तो आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. आणि भगवंताने उत्तरेच्या पोटामध्ये प्रवेश केला महाराज, आणि त्या ब्रह्मास्त्राचा नायनाट केला, नाश केला. आणि त्या ठिकाणी असणारा वंश पांडवाचा, त्याचं नाव आहे राजा परीक्षित. आणि मग त्याला दर्शन दिलं. मला सांगा, जो देव आईच्या पोटामध्ये असताना रक्षण करतो, जो देव आईच्या पोटामध्ये असताना रक्षण करतो, तो बाहेर भजन करणारचं रक्षण का करणार नाही? तुम्ही आम्ही रात्रंदिवस भजन करतो, मागे पुढे उभा राहे सांभाळता, आधी आघात निवाराया, देव धावे मागे पुढे, उगी कोणी संकट, तयाच्या चिंताने निर्जल संकट.
तुकारामानं सांगता देव आम्हा राखे 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 शब्द अर्थ सांभाळतो आणि घाली कळी काळासी काके म्हणजे तो काळावर विजय मिळवतो आणि त्या भक्तांचं काय करतो रक्षण करतो. म्हणून पहिल्या चरणामध्ये देवाचा संबंध, दुसऱ्या चरणामध्ये अस्तित्व, तिसऱ्या चरणामध्ये त्याचं स्वरूप आणि चौथ्या चरणामध्ये त्याचं काम सांगितलं. मग का होतो को बरा आहे ज्या देवाचा ना आपला संबंध आहे, देव आहे त्याचं स्वरूप आम्हाला कळालं पण त्याचा स्वभाव सांगणार. तुकोबारा सांगतात की त्याचा स्वभाव इतका दयाळू आहे, इतका दयाळू आहे, भक्ताचं जर रक्षण करतोच करतो पण शत्रूंचा सुद्धा उद्धार करतो. शेवटचं चरण वा सांगितला. शेवटच्या जन्मामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा काय सांगितला स्वभाव, देव दयाळ, देव दयाळ आणि करी तुक याचा सांभाळ. तुकाराम महाराज सांगतात की देवाने माझा सांभाळ केला. मग या कलियुगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये सांभाळ केला का याच्या अगोदर सांभाळ केला? तुकाराम महाराज सांगतात याच्या अगोदर सुद्धा प्रत्येक अवतारामध्ये देवाने माझा सांभाळ केला. अंबरीश राजाच्या अवतारामध्ये माझ्या करता देवाने 10 अवतार घेतले म्हणजे सांभाळ केला. भक्त प्रल्हाद या अवतारामध्ये मी नामस्मरण करत होतो पण माझ्या बापाने मारण्याकरता मला 11 प्रयोग केले, त्यावेळेला सुद्धा देवाने माझा काय केला सांभाळ केला. नंतर वालीपुत्र अंगद या रूपामध्ये होतो तेव्हा मला माझा देवाने सांभाळ केला. नंतर उद्धव अवतारामध्ये देवाने सांभाळ केला आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सगळ्यांचा येथून या नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये सुद्धा देवाने माझा काय केला सांभाळ केला. फार मोठं संकट आलं दिल्लीमध्ये, दिल्लीच्या बादशाहाने गाय मारली आणि खरं साधू आहे का तुम्ही? जर साधू असता खरे तर गाय इथून दाखवा. मेल्याली गाय जिवंत केली ते नामदेव महाराज आणि त्या नामदेव महाराजांचा सांभाळ कोणी केला तर भगवंताने केला. मग मला सांगा, मी तुम्हाला विचारतो, जर प्रत्येक अवतारामध्ये देव जर तुकोबारायांचा सांभाळ करत असेल तर तुकोबारायांचा खून झाला असं म्हणणारी माणसं किती असतात? ज्याला देव सांभाळतो अशा तुकोबारायांचा खून होईलच का महाराज? लक्षात राखा. आणि म्हणून तुकोबारा सांगतात देव दयाळ, देव दयाळ आणि करी तुक याचा सांभाळ. मग आता प्रत्येक चरणामध्ये 2-2 शब्द डबल आले, त्याला दुरुक्ती दोष असं म्हणतात. देव आहे, देव आहे, देव आमचा, देव आमचा, देव गोड, देव गोड, देव आम्हा राखे राखी, देव दया, देव दया, म्हणजे डबल शब्द आले. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे देव आमचा, देव आमचा. पहिला शब्द आहे देव सगळ्या जीवाचा सामान्य रूपानं आहे आणि पुढचा शब्द आहे विशेष रूपानं आमचा आहे. पहिलं चरण.
दुसरं चरण आहे देव आहे, म्हणजे तो जवळ आहे. आणि दुसरा शब्द आहे देव आहे, तो लांब आहे, अंतर बाहेर. म्हणून देव सगुण आणि निर्गुण म्हणून दुसरं चरण. देव गोड, देव गोड म्हणजे तो आमच्या करता तर गोड आहेच आहे, लक्षात आलं का, पण तो सगळ्या करता गोड आहे. नवे नवे त्याचं रूपही गोड आहे आणि त्याचं नामही गोड आहे. म्हणून देव गोड, देव गोड. देव आम्हा राखे राखे. आमचा भक्तांचा देवाने सांभाळ केलाच केला, पण ज्या देवाला शत्रूने आहे की नाही बोलले, अनेक प्रकारची नावं ठेवली, अशा सुद्धा देवाचा का देवाने काय केलं, त्याचा सांभाळ केला. आणि म्हणून तो खूप बारा शेवटच्या चरणामध्ये सांगतात त्याचा स्वभाव असा आहे, भक्तांचा सांभाळ करतोच करतो. माता इथं तुकोबारायांचं प्रमाण आणि ज्ञानेश्वरीतले काही ओव्या सुंदरपैकी बसतात. एकदा प्रेमानं पांडुरंगाचं भजन करू. बरोबर 11 वाजले, उरलेल्या 5 मिनिटामध्ये देव दया आणि करी तुकयाचा सांभाळ. भक्तांचा सांभाळ करतोस, पण जो शत्रू आहे त्याचा सुद्धा काय केला, सांभाळ केला, त्याचा उद्धार केला. आणि मग ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची युक्ती बघा. 11व्या अध्यायामध्ये 100 ओव्या झाल्याच्या नंतरच ज्या शिशुपालाने भगवंताला शिव्या दिल्या, किती दिल्या, हा बोला की जरा, किती दिल्या, 100. तुम्हाला मला 2-3 येत नाही. 100 शिव्या दिल्या. कोणी, शिशुपालाने. कोणाला दिल्या, भगवंताला. 100 शिव्या पूर्ण झाल्याच्या नंतरच ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्याला सुरुवात केली. आयशा अपराधिया शिशुपाळा, आपण पाया ठाव दिदला गोपाळा, उतान चरणाच्या बाळा काय द्रौपदी चाळ, तो संकाधिकाची नि माने, सायली सौरसु दिदला पुतने, का विषयाचे स्तन पाने मारू आली. अर्जुन म्हणतो, देवा, अरे जी पुतना तुला मान्य करता आली, तिला तू मोक्ष दिलास. ज्या शिशुपाळाने भर सभेमध्ये 100 शिव्या दिल्या, त्या शिशुपाळाचा तू उद्धार केलास. ज्या द्रोबाळाने तुझं नामस्मरण केलं, त्या वेळाने कधी देवाचं नाव घेतलं नाही, मुलाचं नारायण नाव म्हणून त्या ठिकाणी घेतलं, तर तू त्याचा उद्धार केलास. हा लक्षामध्ये. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची युक्ती बघा. 100 शिव्या झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ओव्याला सुरुवात केली. आला का, आगा राजसूय सभासदी आहे का नाही, सुंदर असं त्या ओव्या आहे. 11व्या अध्यायामध्ये बघून घ्या. 101 पासून तर बऱ्याच ओव्या अशा शिशुपालाच्या वधाच्या नंतर गेलेला आहे. याचा अर्थ असा आहे, चांगल्याचाही सांभाळ देव करतो भक्तांचा, पण शत्रूचा सुद्धा देवाने काय केला, उद्धार केला. म्हणून तुकोबारा वर्णन करतात, देव दयाळ, देव दयाळ आणि करे तुकयाचा सांभाळ. देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्व आहे. आता मी तुम्हाला विचारतो, देव आहे का नाही, लवकर बोला. कोण नाही म्हटलं, सगळे आहे म्हणतात, देव आहे ना, मग करावर हात वरी. मग जे आरती देव आहे त्या आरती आपण हात काय केले, वरी केले. सरळ करा, सरळ वरी हात. असं कोणीही रिकामे असे खाली ठेवू नका, सरळ वरी हात करा. आहे का नाही. जो देव आहे, ज्या देवामुळे आपण भजन करणार आहोत, चाले शरीर कोणाची आसक्ती आणि कोण बोलवे तो हरिविना. एकदा प्रेमानं त्या माऊलीचं आपण काय करू, भजन करू. ज्ञानेश्वर माऊली माऊली
देव आमचा जीव सकळ जीवांचा देव आहे जवळी आम्हा अंतरबाई. 5 चरणाचा अभंग 5 मध्ये या ठिकाणी मांडले. जुनं गाव आहे, सर्व परिचित मंडळी आहे, म्हणून एक नवीन अभंग निवडावा. कारण महिना आहे पुरुषोत्तम मास, देवाच्या नावाचा हा महिना असल्यामुळं कुठंतरी देवाचं चिंतन आपल्या वाणीतून घडावं या हेतून हा तुकोबारायांचा अभंग मी आपल्या या ठिकाणी निवडला. 5 मध्ये ध्यानात ठेवा, देवाचा आणि आपला संबंध आहे, देवाचं अस्तित्व आहे, देवाचं स्वरूप आहे, देव काम करतो आणि देवाचा स्वभाव दयाळू आहे. म्हणून असे असणारे दयाळू पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याचं चिंतन आपण अखंड करावं. अखंड खंडलेना जीवन रामकृष्ण नारायण. म्हणून देव आमचा जीव सकळ जीवांचा देव आहे जवळी आम्हा अंतरबाई. तो आपल्या जवळ आहे तैसा हृदयामध्ये मी रामो. हसता सर्व सुखाचा आरामो, पण की भ्रांताशी कामो विषयावरील असो. देवाचं अस्तित्व आपण स्वतः देव आहे अशी प्रत्येकाला अनुभूती यावी असे मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ, गावकरी मंडळी, सणसवाडी, भैरवनाथ भजनी मंडळ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष मंडळी, आमच्या सर्व माता भगिनी, दोन्ही विनेकरी, योगेश महाराज, माऊली महाराज, आमचे फार गोड आहे. या ठिकाणी आजचा हा सप्ताहातील दुसरा दिवस आणि अध्यक्ष हरगोळी महाराज असतील, सगळी मंडळी असतील, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी माझ्याकडे आलेली सेवा. तुमचं संस्थेला, वारकरी शिक्षण संस्थेला, मंदिराला कोणी देणगी देईल? म्हणजे घरामध्ये महाराज राहतात, त्या महाराजाला देणगी देणं ही भगवंताची कृपा आहे. हे ज्ञानोबा तुकोबारांची कृपा आहे. घर आहे लक्ष, पण काही मंदिराचं घर करतात, पण आज देऊमध्ये आपण त्या घराचं मंदिर केलेलं आहे. आणि त्या घरामध्ये सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आणि आपल्यासारखे येणारे वारकरी मंडळी, कुठंतरी त्यांना निवासस्थान मिळावं या हेतून सणसवाडी ग्रामस्थ मंडळींनी सुंदर असं त्या ठिकाणी 70-80 हजाराचं काम, पूर्ण फरशी बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मी माझ्या वारकरी मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. असंच इथून पुढे तुमचं सहकार्य आणि तुमचं सहकार्य त्या ठिकाणी असावं आणि विशेष म्हणजे प्रेम असावं. कारण तुम्ही आहे तर आम्ही आहे, लक्षात आलं का? आमची भावना ही आहे की तुम्ही संत माय बाप कृपावंत. अजून पुढचं बोलतो, तुम्ही जर आम्हाला संधी दिली कीर्तनाची तर आमचं ज्ञान बोलल्या जाईल, आहे का नाही? म्हणजे आणि यांना 4 शब्द ऐकायला मिळतील. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह करणं चांगलं आहे. म्हणून अशी सणसवाडी ग्रामस्थ मंडळी, भैरवनाथ या ठिकाणी सगळी मंडळी उपस्थित आहेत. पुन्हा शकता मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि पूर्ण विराम एकदा चाल म्हणा, 2 मिनिटात चाल घ्या. राम तुकाराम 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 Thank you.
उद्याचा नाश्ता मारुती नारायण हरगुडे, पदुपाची पंगत अशोक बाबाजी हरगुडे, श्री एकनाथ नारायण हरगुडे, बाळासाहेब शिवाजी महाराज वाघ यांचा दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.